झारखंडचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून नियुक्ती जाहीर। विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 11 आमदारांना विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून सदस्यत्वाची शपथ। भाजपच्या पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, सदाभाऊ खोत यांनी घेतली शपथ। काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ। विधान भवनातल्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडला शपथविधी सोहळा। शिंदे गटाच्या कृपाल तुमाने आणि भावना गवळींनी आमदारकीची घेतली शपथ। शपथ घेतल्यानंतर भावना गवळींचा जय महाराष्ट्र जय एकनाथ असा नारा। ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी घेतली आमदारकीची शपथ। यावेळी नार्वेकरांनी मानले ठाकरे कुटुंबियांचे आभार। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावरती लढण्याच्या निर्णयानंतर राज ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढणार। लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरामधून 1.25 कोटी महिलांचे अर्ज। सर्वाधिक 5 लाखांहून अधिक अर्ज पुणे जिल्ह्यातून आल्याची माहिती। शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाचा दुसरा टप्पा राबवला जाणार। 5 ऑगस्टला या अभियानाची सुरुवात होईल। या अभियानाच्या प्रचार आणि प्रसारासाठी 12.90 कोटींचा निधी। कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा जोर अजूनही कायम आहे। ताम्रपर्णी आणि घटप्रभा नदीचे पाणी पात्राच्या बाहेर गेलेले आहे। भाजपचे नेते शिवाजीराव पाटील यांच्याकडून पूर परिस्थितीची पाहणी। कोल्हापुरात पुराच्या पाण्यासाठी दुधाची वाहतूक। कमरे इतक्या पाण्यातून संकलन केलेले दुधाचे कॅन गावातील तरुणांनी टेम्पोपर्यंत पोहोचवले। कोल्हापुरात पुराच्या पाण्यातून भर पावसामध्ये रुग्णाला बोटीतून आणत सामाजिक कार्यकर्त्यानं त्याचा जीव वाचवला। हृदयविकाराचा त्रास जाणवत असलेल्या रुग्णाला संभाजी घोरपडे यांनी तात्काळ रुग्णालयात केलं दाखल। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 1 इंचानं कमी। सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 47.7 फुटांवर। कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे बंद। कोल्हापूरकरांना मोठा दिलासा। अलमट्टी धरणामधून 3.25 लाख पाण्याचा विसर्ग। यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये 1 इंचानं घट। पांचेत धरण 94% भरलं। पाणीसाठा वाढल्यानं सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यता। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। खडकवासला धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग होणार। दुपारी 3 वाजता 5000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जाणार। पुण्याच्या राजगडमध्ये मुसळधार पाऊस। गुंजवणी नदीवरील 20 वर्ष जुना असलेल्या अडवली गावातील बंधाऱ्याचा काही भाग गेला वाहून। बंधाऱ्यावरील ये-जा बंद झाल्यानं शेतकऱ्यांना फटका। बंधारा दुरुस्तीची मागणी। पुण्यातल्या पूर नुकसानाचे 80% पंचनामे पूर्ण। पूरग्रस्तांना सर्व सुविधा देण्यासाठीचं काम सध्या सुरू। पुणे जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। बारामती तालुक्यातल्या उजनी धरण 36% भरलं। नागरिकांची पाण्याची चिंता मिटली। सांगलीमधली कृष्णा नदीची पातळी 40.2 फुटांवरती। पुराचा धोका नसला तरी नागरिकांना सतर्कतेचा इशारा। सांगलीच्या चांदोली धरणातून सध्या 16,385 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। त्यामुळे वारणा आणि मोरणा नदी काठवरच्या 21 गावांना फटका। सांगलीच्या वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्दमध्ये पुरामुळे वीज आणि पाणी पुरवठा बंद। महावितरण कर्मचारी आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी पुराच्या पाण्यातून जाऊन बंद पडलेला पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा केला सुरळीत। पुण्याच्या दौंड तालुक्यातील भीमा नदीमध्ये मगर आढळल्यानं खळबळ। आलेगाव, देऊळगाव राजा या परिसरामध्ये शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। कोरेगाव पार्कमधील पॉप्युलर हाइट्स बहुमजली इमारत कोसळण्याची भीती। सुरक्षा भिंत पावसाच्या पाण्यानं कोसळल्यानं इमारत कोसळण्याची भीती। पुणेकरांचं अनोखं आंदोलन। पाण्यामध्ये बोटी सोडत नोंदवला प्रशासनाचा निषेध। वारजे भागामध्ये प्रशासन लक्ष देत नसल्याचा आंदोलकांचा आरोप। साताऱ्यातल्या खिंडवाडी येथे एका ट्रकची दुसऱ्या ट्रकला धडक। चालकासह 2 जण जखमी। अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत।
गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस, धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडले. धरणातून सध्या 2,50,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, 30 पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला. रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतुकीसाठी मार्ग बंद. मुसळधार पावसामुळे भंडारा शहरामधील अनेक सखल भागांमध्ये साचलं पाणी. शहरातल्या खातरोड मार्गावरती रुक्मिणीनगर, सहकारनगर, केसलावडा, भोजापूर, अंबिकानगर या परिसरामध्ये पाणीच पाणी. नागरिकांच्या घरातही शिरलं पाणी. मुसळधार पावसानं भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला पाण्यानं वेढलं. साचलेल्या पाण्यामधून रुग्णांच्या नातेवाईकांना करावी लागते ये-जा. सततच्या पावसामुळे नागपूरमधील अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो. नाग नदीच्या सुरक्षा भिंतीचं बांधकाम सुरू असल्यामुळे तलाव ओव्हरफ्लो होऊ नये यासाठी पंप लावून पाणी बाहेर काढलं जात असतानाही तलाव ओव्हरफ्लो. वाशिम जिल्ह्यामध्ये सकाळपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस. जिल्ह्यातील जलाशयांमध्ये आणि धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता. वर्ध्यामध्ये ओला दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा. किसान अधिकार अभियान संघटनेची मागणी. सेलू तालुक्यातल्या आमगावमध्ये शेतकऱ्यांची निदर्शनं. वर्ध्याच्या ग्रामीण भागामध्ये पावसाचा जोरदार सरी. यशोदा नदीला पूर आल्यानं वर्धा राळेगाव राज्य महामार्ग वाहतुकीसाठी तिसऱ्यांदा बंद, तर अल्लीपूर अलमडोह मार्गही बंद. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यामधील वाघाडी नदीला आलेल्या पुरामध्ये 3 जण अडकले. अडकलेल्या तिघांनाही झाडांचा आधार घेतला. यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला. संततधार पावसामुळे शेतीची कामं खोळंबली. नदीकाठवरच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. गडचिरोली जिल्ह्यामध्ये रिमझिम पाऊस. पर्लकोटा नदीच्या पातळीमध्ये वाढ. पुराचं पाणी भामरागडच्या बाजारपेठेमध्ये शिरलं. 50 पेक्षा अधिक दुकानं, घरं पाण्याखाली. यवतमाळमध्ये 1,93,000 रुपयांचं बनावट खाद्यतेल जप्त. या प्रकरणामध्ये 3 जणांवरती स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. गोंदियाच्या नवेगाव बांध परिसरामध्ये पुन्हा हत्तींची दहशत. हत्ती सध्या मोरगाव अर्जुनी तालुक्यामध्ये असल्याची वनविभागाची माहिती. शेतीचा हंगाम सुरू असल्यानं शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे वनविभागाचे आदेश. नाशिक शहरामधील बस चालकाचं सलग दुसऱ्या दिवशी कामबंद आंदोलन. अचानक संपावरती गेल्यामुळे 10 चालक कर्मचाऱ्यांवरती आडगाव नाका पोलीस ठाण्यात गुन्हा. नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावरती पर्यटकांची हुल्लडबाजी. बॅरिकेडिंग ओलांडून तरुणांची धबधब्याच्या प्रवाहाच्या जवळ गर्दी. पोलिसांचं दुर्लक्ष. मालेगावमधील गिरणा पुलावरती तरुणाची स्टंटबाजी. नदीला पूर आलेला असताना वाहत्या पाण्यामध्ये 15 ते 20 फुटांवरून उडी मारत स्टंटबाजी. नगर शहराला पाणी पुरवठा करणारं मुळा धरण 55.30% भरलं. आठवडाभरामध्ये कोसळलेल्या पावसामुळे मुळा धरणामध्ये पाण्याची आवक सुरू. नाशिकच्या मनमाडमध्ये 2 तरुणांचे मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ. या प्रकरणामध्ये लोहमार्ग पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. नगरच्या राहता शहरामध्ये बिबट्या आणि कुत्र्याच्या झटापटीचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. वैजापूरच्या वस्तीमधील घटना. नाशिकच्या निफाड तालुक्यातल्या वडाळी परिसरामध्ये बिबट्याचा वावर. बिबट्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्याला कैद करण्यासाठी वनविभागाचे पिंजरे लावण्याची मागणी. नाशिकच्या चाडेगाव शिवारामध्ये वर्गणीच्या पैशातून एकावर गोळीबार करून फरार झालेला आरोपी गजाड. गुंडविरोधी पथकानं गोपनीय माहितीच्या आधारे फरार सचिन मानकरच्या मुसक्या आवळल्या. परभणी जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरूच. एलदरी लोअर दुधना प्रकल्पामधील पाणीसाठ्यात वाढ. लोअर दुधनामध्ये 7.89% पाणीसाठा. एलदरी प्रकल्पामध्येही 31% पाणीसाठा. नांदेड शहरामधल्या श्रीनगर मुख्य मार्गावरती झाड कोसळलं. यावेळी रस्त्यावरून स्कूटीने जाणारे पती पत्नीसह 13 वर्षाचा मुलगा जखमी. नांदेडमध्ये एका तरुणाला पुराच्या पाण्यामध्ये मोटरसायकल नेणं महागात पडलं. तरुण थोडक्यात बचावला. मोटरसायकल मात्र गेली वाहून. वीज आणि पाणी जोडणी मिळाल्याचं सांगून घर आणि दुकान अधिकृत असल्याचा दावा करणाऱ्या रहिवाशांना उच्च न्यायालयाचा झटका. लाईट बिल हा अधिकृत बांधकामाचा पुरावा नाही. हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा. होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये मुंबई महानगरपालिका लवकरात लवकर कठोर नियमावली आणणार. रस्ते, ब्रिज आणि फुटपाथवरती कोणत्याही प्रकारचे होर्डिंग लावण्यास बंदी घातली जाणार.
वाशी हिट अँड रन प्रकरणामध्ये आरोपी सुभाष शुक्ला आणि भगवत तिवारी यांना अटक। सुभाष शुक्ला हा शिकाऊ ड्रायव्हर असल्यानं अपघात झाल्याची माहिती। 25 महिलांशी लग्न करून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीला नालासोपारा पोलिसांनी ठोकल्या बेड्या। वसई कोर्टाकडून आरोपी फिरोज शेखला 2 दिवसांची पोलीस कोठडी। उरणमध्ये काल झालेल्या तरुणीच्या हत्या प्रकरणामध्ये निषेध मोर्चा। आरोपीला तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची केली मागणी। धारावीकरांचे मुलुंडमध्ये पुनर्वसन करण्यास स्थानिकांचा विरोध। प्रयास संस्थेच्या नेतृत्वामध्ये मुलुंड पूर्वमध्ये स्थानिकांचं आंदोलन। ठाण्याच्या कोपरी परिसरामध्ये 40 ते 50 वर्ष जुन्या इमारतीच्या एका घराचा स्लॅब कोसळला। या दुर्घटनेमध्ये एकाला किरकोळ दुखापत। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या विधानसभेच्या 5ही जागा मनसे लढवणार। मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांची माहिती। कोकणामध्ये जाणाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेच्या 6 विशेष गाड्या। आजपासून तिकिटांच्या आरक्षणाला सुरुवात। सिंधुदुर्गच्या दोडामार्गमधील तिलारी धरण 90% भरलं। धरणातून 4,39,000 क्युसेकनं तिलारी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग। नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा। ऑलिम्पिकमधील सहभागी खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी रत्नागिरी शहरातील नागरिक एकत्र। नागरिकांकडून मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।